विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। मराठी माणसांना हक्काची घरं मिळावी त्यासाठी कायदा करा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परबांनी केली। यावेळी उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचं मराठी माणसावरचं प्रेम पुतना मावशीचं असल्याचा हल्लाबोल केलाय। यानंतर अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्द्यावरून बोलताना शंभूराज देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराज यांचा चांगलाच पारा चढला। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधानसभेत खडाजंगी झाली। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरून राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि नाना पटोले यांच्यात तुतुमय झाली। दरम्यान त्यांच्या वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी केली। मंत्री उत्तर देताना व्यत्यय आणणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं। राज्यात 100 वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलं। राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे। मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाल्याच्या वक्तव्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी खुलासा केला। श्रीकांत शिंदे यांना नोटीस मिळाली की नाही माहिती नाहीये, त्यांना नोटीस मिळाल्याचं वाक्य माझ्या तोंडी घालण्यात आलं असं शिरसाट यांनी म्हटलंय। उपसभापती नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्डकडून धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। वरुण सरदेसाई यांना बॉडीगार्डनं धक्काबुक्की केलेली आहे। धक्काबुक्की झाल्यानं वरुण सरदेसाई संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं। आमच्या छातीवर आमदार असल्याचे बिल्ले लावलेले आहेत, तरीही आम्हाला कोणी ओळखत नाही, मग आम्ही करायचं काय असा सवाल वरुण सरदेसाई यांनी विचारलाय। शहापूरमधील घटनेवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी भाष्य केलं। ही घटना संवेदनहीनतेचा कळस असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर या प्रकरणी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं त्यांनी सांगितलंय। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी कल्याणशीळ रस्त्यावरील पलावा पुलाची पाहणी केली आहे। पुलाचं उद्घाटन झालं नाहीये, आम्ही लोकांच्या सेवेसाठी पूल खुला केलाय। विरोधकांनी खोटं नाटक पसरवलं होतं, त्यामुळे टीकाकारांकडे लक्ष देत नाही। आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देणार असं राजेश मोरेंनी म्हटलंय। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडनं क्लीन चिट मिळाली आहे। महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकारी यांच्यावर 5 गुन्हे दाखल करण्यात आलेत। कोपरी आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यात परमबीर यांच्यावर 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते। तपासात तथ्य न आढळल्यानं सीबीआयनं न्यायालयात दोन्ही गुन्ह्यांसंदर्भात क्लोजर रिपोर्ट सादर केला। सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तटकरे कुटुंबीय एकत्र आलं। तब्बल 12 वर्षांनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे हे बंधू एकत्र आलेत। यावेळी तटकरे कुटुंबात आनंदाची मैफिल रंगली होती। तब्बल 13 वर्षांनी आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी निवडणूक पार पडतीये। जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 14 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे। जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत। प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी शक्तीपीठ महामार्गावरून सरकारवर टीका केली आहे। पैसे नाही म्हणता तर मागणी नसलेल्या शक्तीपीठ महामार्गाला 20,000 कोटी रुपये कसे दिले असा सवाल कडू यांनी उपस्थित केला। तर जिथे कमिशन आहे तिथे आम्ही उभे आणि जिथे कमिशन नाही तिथे आम्ही उभे राहत नाही, हा सरकारचा हेतू असल्याचं बच्चू कडूंनी म्हटलंय। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात भेट दिली। यावेळी चाकणकर यांनी शहापुरातील नावाजलेल्या RS दमानी या शाळेत घडलेल्या प्रकाराची चौकशी केली। शालेय विभागानं घालून दिलेल्या कुठल्याही नियमांचं शाळा प्रशासन पालन करत नसल्याचं निदर्शनास आल्याचं चाकणकर यांनी सांगितलंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झालं। पुराचं पाणी आजूबाजूच्या हजारो हेक्टर शेतामध्ये शिरलेलं आहे। या पूर परिस्थितीचे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य आहेत। यावरून पुरामुळे किती क्षेत्र बाधित झालं हे दिसतंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। संततधार पावसामुळे कोरपणा तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला पूर आलाय, त्यामुळे चंद्रपूर गडचांदूर मार्ग बंद झालाय। पावसाची संततधार अशी सुरू राहिल्यास शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे।
वर्धा आणि यवतमाळमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ झाली. नदीचं पाणी पुलावरून जात असल्यानं धानोरा भोयेगाव गडचांदूर मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंनी मालवाहू ट्रकच्या रांगा लागल्या असून वाहन चालकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते. भंडाऱ्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी पूरस्थिती मात्र कायम आहे. भंडारा जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही गावांचा संपर्कही तुटलाय. भंडारा जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवलाय. ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेल्या दृश्यांमधून भंडाऱ्यातील पुराची भीषणता कळते. नाशिक शहरात जलकुंभ कामांचा प्रश्न मार्गी लागलाय. 2 अभियानांच्या अंतर्गत 305 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रस्तावाला स्थायी समितीनं मान्यता दिली आहे. त्यामुळे सिंहस्थापूर्वी पाणीपुरवठ्याच्या कामांना वेग येणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा पंढरपूर इथल्या 20,000 हेक्टरवरील द्राक्ष बागांचं नुकसान झालं. सरकारनं फक्त 33 हेक्टरवरील द्राक्ष बागांची भरपाई दिली. याबाबत माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांना सभागृहात प्रश्न मांडू दिला जात नसल्याने आक्रमक होत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केलाय. चंद्रपुरात प्राचीन विठ्ठल मंदिरातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची रथयात्रा काढण्यात आली. या ठिकाणी दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा पार पडते तर पौर्णिमेला लाकडाच्या रथातून विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची मिरवणूक काढली जाते. यावेळी विठ्ठलाचा रथ हातानं ओढण्याची परंपरा असून हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. नाशिक शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. शहरातील निमाणी मध्यवर्ती बसस्थानकात 2 फूट खोल खड्डे पडलेत. त्यामुळे बस चालकांसह प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. महापालिका याकडे कधी लक्ष घालेल असा सवाल नागरिक करतायत. अहिल्यानगरमध्ये ग्रामविकास मंत्रालयाच्या नावे बनावट शासन आदेश काढल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गावातील कामं मिळवण्यासाठी ठेकेदारानं ही बनावट कागदपत्र बनवल्याचं कळतंय. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे इथं स्मशानभूमीची आणि रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या स्मशानभूमीला धड रस्ता नसल्यानं ग्रामस्थांना चिखलातनं वाट काढत जावं लागतं. स्मशानभूमीवरील पत्रे पूर्ण गंजून गेली आहेत. त्यामुळे पाऊस सुरू झाला की मृतदेहावर अंत्यसंस्कार करणं अवघड झालंय. नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी 15,000 कोटींचा आराखडा नाशिक महापालिकेनं तयार केलाय. यामध्ये ₹1 देखील मिळत नसताना दुसरीकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 2,000 कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा काढल्यात. त्यामुळे महापालिकेची मोठी अडचण झाली आहे. धुळे तालुक्यामध्ये पोलिसांनी कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील सुमारे 42 लाखांची रोकड जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. जिल्ह्यातील पुरमेपाडा या गावाजवळ चौघांनी लखनौच्या एका अॅग्रो कंपनीच्या गाडीला रोखत बंदुकीचा धाक दाखवून 1.5 कोटी रुपयांची रोकड लुटून नेली होती. पोलिसांकडनं तपास सुरू आहे. सोलापूरच्या करमाळ्यात महिलेच्या पर्समधून चोरट्यानं सोन्याची चेन लंपास केली. यानंतर फिर्यादी महिलेनं करमाळा पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करत सोन्याची चेन जप्त केली. पुणे शहरालगतच्या वाघोली उपनगरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आरव फ्लोरिस्ट या सोसायटीमध्ये 8व्या मजल्यावरील घराचं कुलूप तोडून चोरी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. नाशिकमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. पेट्रोल पंपावर दगडफेक करून दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली. नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट 2च्या टीमने ही कारवाई केली. आरोपीनं पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देत पंपावर दगडफेक करून पळ काढला होता. विद्यादीप बालगृह छळा प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी काल विधानसभेत मोठी घोषणा केली होती. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी बालगृहाच्या अधीक्षकांसह एकूण 4 महिला कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणं किंवा आक्षेपार्ह शब्द वापरणं आता महागात पडू शकतं. असं केल्यास अशा पोस्ट टाकणारे, फॉरवर्ड करणारे आणि त्या लाईक करणाऱ्यांवर सायबर पोलिसांचा वॉच राहणार आहे. त्यामुळे कुठलेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घ्या असं आवाहन पोलीस करतायत.
पुण्याच्या बेल्हे जेजुरी महामार्गावर मंगरुळ इथं ट्रक आणि पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रक महामार्गालगतच उलटला तर पिकअपचं मोठं नुकसान झालंय. अपघातामध्ये चालक गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.